नमस्कार. आरास अकॅडमी रत्नागिरी या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अकॅडमीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी ॲडव्होकेट सत्वे सर आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ज्या पद्धतीनं मी आपल्याला एक वचन दिलं होतं की मी 1 जानेवारी 2026 पासून प्रत्येक दिवशी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राविषयी मार्गदर्शनपर व्हिडिओंच्या माध्यमातून आपल्याबरोबर संवाद साधणार आहे. हे व्हिडिओ बनवण्याचा किंवा या मार्गदर्शनपर सत्रांचा मुख्य हेतू हा माझ्या स्पर्धा परीक्षार्थींच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरांच्या माध्यमातून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केलेले व्हिडिओज असतील. आणि साहजिकच हा एकमेव दृष्टिकोन की जोपर्यंत आपल्या मनातले प्रश्न, आपल्या मनातल्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या यशाकडे वाटचाल करता येत नाही, ही नक्कीच प्रत्येकाची धारणा आहे आणि ती माझीसुद्धा आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र असू दे किंवा कोणतंही आपल्या जीवनातलं ध्येय असू दे, या प्रत्येक गोष्टीसाठी एक उत्तम फ्रेज लागू पडते, एक छान सेंटेन्स लागू पडते, ते म्हणजे वेल बिगन इज हाफ डन. कोणत्याही गोष्टीची चांगली सुरुवात म्हणजे आपल्या तयार केलेल्या स्वप्नाला, आपण प्रयत्न करत असलेल्या स्वप्नांना आपल्याला यशाकडे घेऊन जाण्याची वाटचाल असं आपण म्हणू शकतो. अर्धी लढाई आपण जिंकली असा त्याचा अर्थ होतो. स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र म्हटलं तर मला असं वाटतं हे वाक्य आपल्याला अतिशय चपकळपणे त्याला बसवता येईल, आपल्याला ते वापरता येऊ शकेल. बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करणारे, आपल्या करिअरला आकार देऊ पाहणारे अनेक विद्यार्थी मित्रमैत्रिणी अर्ध्या वाटेवरून परत फिरताना किंवा अपयशामुळे खचून जाताना पाहायला मिळतात. आणि मला असं वाटतं की तसं होऊ द्यायचं नसेल तर खऱ्या अर्थानं त्यांना ह्या वाक्याचा अर्थ नीट समजून सांगण्याची गरज आहे. आणि म्हणूनच माझ्या त्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी आपण या मार्गदर्शनपर संवादाची सुरुवात केली. सो मी पुन्हा एकदा ॲडव्होकेट सत्वे सर आपल्याला या व्हिडिओमध्ये आमंत्रित करतो. आपल्याला मनापासून आपलं स्वागत करतो. आणि अगदी सुरुवातीला बरं का, येणाऱ्या नवीन वर्षासाठी, या नूतन वर्षासाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, मैत्रिणींनो, आरास अकॅडमी रत्नागिरी या अकॅडमीच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवताना त्या पाठीमागची एक पार्श्वभूमीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आपण अनेक स्पर्धा परीक्षांबद्दल बोलणार आहोत, आपण त्याच्या तयारीविषयी पण बोलणार आहोत, आपण अशा प्रत्येक गोष्टीबद्दल, अशा प्रत्येक डायमेन्शनबद्दल बोलणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला आपली तयारी करताना, आपल्याला आपल्या स्पर्धेची तयारी करताना, आपल्याला आपल्या परीक्षेची तयारी करताना आपल्याला त्याचा खरंच ऑथेंटिकपणे त्याचा उपयोग होऊ शकेल. अनेकदा मी आपल्याला सांगत असतो कोणताही व्हिडिओ बनवताना की त्या व्हिडिओची पार्श्वभूमी काय आहे. की अनेकदा आपल्या अकॅडमीच्या प्रत्यक्ष ठिकाणी येऊन किंवा टेलिफोनिक कम्युनिकेशन करून किंवा मेसेजिंगच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला अनेकदा काही प्रश्न विचारले जातात, अनेकदा शंका विचारल्या जातात, काउन्सिलिंग मिळवलं जातं. आणि त्यामधून मला जेव्हा एखादी गोष्ट वारंवार विचारली जाते त्यावेळेला आपण त्याचं उत्तर दिलं पाहिजे असं माझ्या मनामध्ये कायम येतं. आणि तसंच काहीसं आजच्या व्हिडिओच्या बाबतीत पण घडलेली घटना, सत्य घटना मी आपल्यासमोर ठेवतो आहे. एक प्रशासनामध्ये कार्यरत असणारे, किमान बघूया आपण साधारणपणे 10 ते 12 वर्ष आधी कोणती ना कोणती स्पर्धा परीक्षा देऊनच प्रशासनामध्ये कर्मचारी म्हणून, गट क चा अधिकारी म्हणून, कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे एक माझ्या ओळखीचे किंवा ज्यांची ओळख माझी काळांतराने झाली, माझ्या ह्या प्रवासात झाली, तर अशा एका व्यक्तीनं, अशा एका कर्मचाऱ्याने मला विचारलं की सर, सरळ सेवा म्हणजे नक्की काय? हा प्रश्न मला भेडसावतो आणि अनेकदा मलासुद्धा प्रश्न पडतो की मग असं मला कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर जर मी देऊ शकलो नाही तर कदाचित ते माझं अज्ञान ठरू शकेल. हे बऱ्याचदा लोक आपल्याला बाहेरची भीती दाखवतात, बाहेरच्या समस्यांची भीती दाखवतात. मला असं वाटतं कोणीतरी आपल्या आतली भीतीसुद्धा दाखवली पाहिजे.
आतल्या भीतीचं निराकरणसुद्धा कोणीतरी केलं पाहिजे. आणि मला कायम असं वाटतं की आरास अकॅडमीच्या माध्यमातून हा पुढाकार आपण नेहमी घेतो की आतली भीती कशी संपवता येईल. मग माझ्या मनात असा प्रश्न आला की सरळ सेवेच्या परीक्षेविषयी किंवा इतर कोणत्याही परीक्षांविषयी जेव्हा कोणी प्रश्न विचारतो त्यावेळेला जर तो एखादा सामान्य विद्यार्थी, सामान्याचा अर्थ असा होतो की ज्याने पदवी शिक्षण घेतलेलं आहे किंवा पदवीचं शिक्षण घेत आहे आणि त्याला भविष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, तर असा एखादा विद्यार्थी प्रश्न जेव्हा विचारतो त्यावेळेला त्याच्याबद्दल कोणत्याही माझ्या मनामध्ये अजिबात किंतु परंतु येत नाही. आणि मला कायम असं वाटतं की व्हेरी गुड, तू किमान प्रश्न तरी विचारलास. परंतु जेव्हा प्रशासनामध्ये कार्यरत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं असा प्रश्न विचारला तर मात्र मला असं वाटतं की नाही, मग आपण असा एक व्हिडिओ तयार करायला पाहिजे, मार्गदर्शनपर व्हिडिओची तयारी केली पाहिजे की ज्याच्यामध्ये अशा प्रत्येक घटकातील व्यक्तीचं, मग ती स्त्री असो अथवा पुरुष असो, ती महिला असो किंवा पुरुष असो, किंवा तो विद्यार्थी असो किंवा ती विद्यार्थिनी असू दे, त्या प्रत्येकाच्या प्रश्नांचं निरसन करणं, समस्यांचं निराकरण करणं, त्यांच्या शंकांचं निरसन करणं हे आपलं कर्तव्य आणि ते आपण केलं पाहिजे. आणि निश्चितपणे तो प्रयत्न आरास अकॅडमी रत्नागिरीच्या माध्यमातून आपण करतो आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा, कारण हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या परीक्षेविषयी बोलणार आहोत. आणि प्रश्न निश्चितपणे तुम्हाला त्या प्रश्नातूनच कळला असेल की वारंवार जेव्हा एखादा प्रश्न विचारला जातो आहे, एकाच विषयावर विचारला जातो आहे आणि त्यानंतर मग माझ्या मनामध्ये एक विचार येतो, एक प्रेरणा येते. व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे एक प्रेरणा असते. कारण मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की उगाचच व्हिडिओ मी बनवणार नाही, कारण मला माहिती आहे सोशल मीडियावर अशा अनेक व्हिडिओज आहेत, यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ आहेत. तुम्ही कितीही फाइंड आउट केलं तुम्हाला खूप सारे व्हिडिओज मिळतील, परंतु मनामध्ये एक शंका राहते की यातला ऑथेंटिक व्हिडिओ कोणता आणि तो कसा निवडावा. तर मला असं वाटतं एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून देण्याचा प्रयत्न माझा असेल आणि मला खात्री आहे की या माझ्या प्रयत्नाला यश येईल. सो मित्रांनो, अजिबात वेळ न दवडता आपण मुख्य विषयाकडे येऊया. आजचा विषय आहे सरळ सेवा परीक्षा. आता सरळ सेवा परीक्षा म्हणजे काय, इथपासून आपण सुरुवात करायला हरकत नाही. मी तुम्हाला हे जाणीवपूर्वक आणि अट्टहासाने सांगेन की कोणत्याही राज्याचं जेव्हा शासन प्रशासन व्यवस्था चालवली जाते, अगदी आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचा जरी संदर्भ घेतला तरी आपल्या असं लक्षात येईल की महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत जवळजवळ 52पेक्षा अधिक विभाग आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रत्येक विभागामध्ये गट अ चा अधिकारी, गट ब चा अधिकारी, गट क चा अधिकारी, गट ड चा अधिकारी आपल्याला पाहायला मिळतो. अधिकारी कर्मचाऱ्यांचा एक संच पाहायला मिळतो आणि प्रत्येकाकडे वेगळ्या त्याच्या स्तराप्रमाणे, त्याच्या जबाबदारीप्रमाणे त्याला त्याचं कार्य दिलेलं असतं आणि त्याला त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. ह्या प्रत्येक पदासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या म्हणजेच आयोगाच्या माध्यमातून, MPSC आयोगाच्या माध्यमातून काही पदांची भरती केली जाते, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने गट अ चा अधिकारी असेल, गट ब चा अधिकारी असेल. अ आणि ब यामध्ये तुम्हाला राजपत्रित पदं पाहायला मिळतील. काही गट ब ची पदं ही अराजपत्रित आहेत, तीसुद्धा MPSC आयोगाच्या माध्यमातून भरली जातात. काही गट क ची अराजपत्रित पदं आहेत, त्यांचीसुद्धा भरती प्रक्रिया, त्या पदांसाठीची भरती प्रक्रिया ही MPSC आयोगाच्या माध्यमातून केली जाते. मित्रांनो, मैत्रिणींनो, मी अजून एकदा तुम्हाला एक अंडरलाईन करतो आहे की मग उरलेल्या अनेक पदांसाठी, जसं की गट क ची आणि गट ड ची जी इतर पदं आहेत किंवा गट ब ची जी इतर पदं आहेत, त्या पदांचं काय, तर त्या पदांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गतच इतर ज्या एजन्सीज आहेत, इतर ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत, जसं की TCS आहे, IBPS आहे, नाही का, यासारख्या इतर अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या माध्यमातून, एजन्सीजच्या माध्यमातून ती भरती प्रक्रिया राबवण्याचं कार्य केलं जातं, ते काम पार पाडलं जातं. मग जेव्हा
आपण एक साधी सरळ डेफिनेशन करायची झाली तर मी तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगेन की ज्या पदांची भरती MPSC आयोग करत नाही आणि ज्या पदांची भरती ही इतर माध्यमातून जसं की संस्थांच्या एजन्सीच्या माध्यमातून केली जाते, निवड मंडळांच्या माध्यमातून केली जाते, तेव्हा त्या परीक्षा आपण सरळ सेवा परीक्षा असं म्हणतो. अगदी अजून सोपं करायचं झालं तर त्या विभागाच्या माध्यमातून जेव्हा भरती प्रक्रिया राबवली जाते, ऑब्व्हियसली त्यासाठी एजन्सी नेमणं हा विषय आलाच, सरकारच्या माध्यमातून त्या एजन्सी नेमल्या जातात. परंतु अशा एजन्सीजच्या माध्यमातून जेव्हा भरती प्रक्रिया राबवली जाते तेव्हा आपण तिला सरळ सेवा परीक्षा असा त्याचा आपण उल्लेख निश्चितपणे करू शकतो. मी मगाशी म्हटलं तसं की या 52पेक्षा अधिक असणाऱ्या विभागांमध्ये म्हणजे जसं की तुमचं महिला व बालकल्याण असेल, आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, महसुली विभाग असेल, नाही का, किंवा पाणी पुरवठा विभाग आहे, बांधकाम विभाग आहे, रस्ते वाहतूक विभाग आहे, सामान्य प्रशासन आहे, नाही का, अशा अनेक विभागांमध्ये विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येते. अगदी उदाहरण साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं मित्रांनो तर महसूल विभागांच्या अंतर्गत सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावरती जसं की तलाठी भरती हे जे पद आहे या पदासाठीची भरती प्रक्रिया जेव्हा राबवण्यात येते तेव्हा त्याला आपण सरळ सेवा परीक्षा असं त्याचा नामोल्लेख करतो. महाराष्ट्र राज्य शासनाने अतिशय पारदर्शक पद्धतीनं ह्या भरती प्रक्रिया व्हाव्यात आणि खऱ्या अर्थानं ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुस्पष्ट असावी, स्वच्छ असावी, कोणत्याही दबावाच्या व्यतिरिक्त असावी, कोणत्याही भीती व्यतिरिक्त असावी, पारदर्शक असावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शासन नेहमी प्रयत्नशील असतं हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचाच एक भाग म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं 2026मध्ये महाराष्ट्र राज्य शासन हे सरळ सेवा अंतर्गत होणारी भरती प्रक्रिया ही आयोगाच्या माध्यमातूनच कशी करता येईल, MPSC आयोगाच्या माध्यमातूनच कशी करता येईल यासाठी प्रयत्नशील आहे आणि निश्चितपणे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. परंतु सरळ सेवा परीक्षा म्हणजे नक्की काय याच्या प्रश्नाची आपल्याला जर सोडवणूक करायची असेल तर आपण मग असं म्हणतोय की ज्या पदांची भरती ही विविध संस्थांच्या एजन्सीच्या माध्यमातून केली जाते आणि ज्या पदांची भरती MPSC आयोगाच्या माध्यमातून केली जात नाही असं एक सरळ सेंटेन्स केलं तर त्याला आपल्याला सरळ सेवा परीक्षा असं म्हणता येऊ शकेल. अगदी एक प्रामुख्याने नमूद करायचं झालं तर आपल्याला अशा अनेक परीक्षांचा निश्चितपणे नामोल्लेख करता येईल. अशा अनेक परीक्षा आहेत की ज्याचा आपल्याला उल्लेख निश्चितपणे करता येईल. म्हणजे जसे की तलाठी भरती आहे, ग्रामसेवक भरती आहे, नाही का, जिल्हा न्यायालयीन भरती आहे, किंवा आरोग्य सेवकाची भरती आहे, वनरक्षक भरती आहे, पोलीस भरती आहे, राज्य उत्पादन शुल्काच्या संदर्भामध्येची भरती असेल, किंवा लिपिकांची भरती असेल, क्लार्क भरती असेल, किंवा जिल्हा परिषद भरती आहे, भारतीय डाक भरती आहे, किंवा महानगरपालिकाचे अंतर्गत असणारी भरती आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत कोणती भरती प्रक्रिया असेल, MIDCच्या अंतर्गत असणारी भरती असेल. मित्रांनो, मैत्रिणींनो, अशा अनेक विभागांसाठी पदांसाठी ही भरती प्रक्रिया आपल्याला राबवली जाताना पाहायला मिळते. म्हणजे अगदी शिपाई भरती आहे, क्लार्क आहे, नाही का, वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिकाची भरती असेल, नाही का, अशा पदांसाठीची भरती प्रक्रिया आपल्याला सरळ सेवा परीक्षेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. अगेन आय रिपीट, क्लार्कसाठी सुद्धा MPSC आयोगाच्या माध्यमातून गट क साठीची परीक्षा भरती प्रक्रिया पदानुसार संवर्गानुसार विविध संवर्गातील पदांसाठीची भरती ही चालत असल्यामुळे आपल्याला सरळ सेवा परीक्षांविषयीचा विचार आपल्या मनामध्ये निश्चितपणे येतो आणि तो यायला हवा, निश्चितपणे यायला पाहिजे. तो प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, पालक हो, सरळ सेवा परीक्षेमध्ये कोणकोणत्या पदांचा विचार होतो असा जरी आपल्या मनात प्रश्न असेल, कोणती पदं असतात बाबा सरळ सेवेमधून भरणारी पदं कोणकोणती असतील, तर आता ज्यांचा मी नामोल्लेख केला, तलाठी भरती असेल, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, पोलीस आहे, कारागृह पोलीस आहे, लोहमार्ग पोलीस आहे, अगदी तुम्ही रेल्वे
रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून होणारी RPF भरती असेल, TC भरती असेल, तिकीट क्लर्कची भरती असेल, नाही का, किंवा तुमची म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत जवळजवळ 27 ते 28 विविध संवर्गातील पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाते. मग अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीची वेगळी, मेडिकल क्षेत्रामध्ये विशेषतः नर्सिंगच्या सेगमेंटमध्ये मेडिकल असेल, नाही का, मेडिकल क्षेत्रासाठी पदवीधारकांसाठी वेगळी भरती, किंवा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अगदी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची वेगळी पदं, ज्यांच्याकडे मराठी, इंग्रजी सारखं कौशल्य आहे अशा विद्यार्थ्यांसाठी माझ्या क्लार्कची भरती असेल, लिपिक भरती असेल, किंवा MIDC अंतर्गत होणारी भरती आहे. ह्या अनेक भरती प्रक्रियांच्या माध्यमातून, ह्या पदांच्या माध्यमातून सरळ सेवेसाठी आपल्याला परीक्षेची काय करता येते, तयारी करता येऊ शकेल. सरळ सेवेमधून भरती होणाऱ्या उमेदवाराला काम करण्याची संधी कुठे मिळते, तर पुन्हा मी तुम्हाला म्हटलं मगाशी की सरळ सेवेसाठी जेव्हा कोणतीही भरती होते मित्रांनो, किंवा सरळ सेवेच्या माध्यमातून कोणत्याही पदासाठी जेव्हा भरती प्रक्रिया राबवली जाते, त्यावेळेला भरती प्रक्रिया कोणत्या विभागाअंतर्गत आहे, भरती प्रक्रिया कोणत्या संस्थेच्या अथवा एजन्सीच्या माध्यमातून राबवली गेली आहे, यानुसार आपल्याला आपल्याला त्या पदासाठी काम करण्याची, कार्य करण्याची, सेवा बजावण्याची संधी मिळते. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मी एक तुम्हाला सुंदर उदाहरण देतो की जसं की आपण जेव्हा कोर्टामध्ये आता जस्ट तुम्ही ऐकून असाल 5 तारीख लास्ट आहे, मुंबई हायकोर्टच्या माध्यमातून लिपिक पदापासून अगदी शिपाई पदापर्यंत, चालक पदापर्यंतची भरती प्रक्रिया डिक्लेअर आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचं अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जानेवारी 2026 आहे. तर जेव्हा तुम्ही न्यायालयीन भरतीसाठी उतरता, जेव्हा तुम्ही न्यायालयीन भरतीसाठी तुम्ही प्रयत्न करता आणि जर तुमची त्यामधून निवड झाली त्या पदासाठी, तर तुम्हाला निश्चितपणे ते कार्य करण्याची संधी ॲज पर द विभाग, म्हणजे आता आपण मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत भरती प्रक्रिया असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या कोणत्याही न्यायालयामध्ये, मग ते खंडपीठ असेल, मुख्य मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यालय असेल, किंवा त्या अंतर्गत येणारी इतर जिल्हा सत्र न्यायालय असतील, यामध्ये तुम्हाला जिथे जिथे तुमची पोस्टिंग असेल, तुमची पदभरती असेल, तिथे तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. सो न्यायालयाअंतर्गत भरती आहे तर निश्चितपणे तुम्हाला काम करण्याची संधी कुठे मिळेल, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या कोणत्याही विभागामध्ये, ज्या विभागामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी आहे, तिथे तुम्हाला ती संधी मिळू शकते. जसे तलाठी भरती असेल तर निश्चितपणे तुम्हाला सामान्य महसूल विभागामध्ये, म्हणजे आपण म्हणतो की नाही की हा ग्राम प्रशासन विभागाचा अधिकारी आहे, किंवा ग्रामसेवक असेल तर तो ग्रामपंचायतीचा अधिकारी आहे. सो जेव्हा आपण तलाठी हे पद म्हणतो तेव्हा महसूल विभागाच्या अंतर्गत कार्य करण्याची संधी तुम्हाला ग्राम पातळीवर, गाव पातळीवर तुम्हाला काम करण्याची संधी मिळते निश्चितपणे. तसंच तुम्हाला MIDC अंतर्गत भरती असेल तर तुम्हाला MIDC या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एका विभागामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. जसं आपण म्हणतोय की स्थानिक स्वराज्य संस्था जेव्हा आपण विचारात धरतो तेव्हा आपण त्याच्यात 2 स्तरांचा विचार येतो. एक म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि एक शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. मग जेव्हा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार येतो त्यामध्ये आपल्याला MIDC या विभागाचा डिपार्टमेंटचा सुद्धा त्यामध्ये सहभाग आहे, त्या संस्थेचा सुद्धा त्यामध्ये सहभाग आहे. त्यामुळे MIDC अंतर्गत लिपिक असेल तर MIDC अंतर्गत त्या लिपिकासाठी जिथे कुठले ज्या विभागासाठी, ज्या प्रादेशिक विभागासाठी नाही का प्रशासकीय विभागासाठीची भरती असेल, तुम्हाला तिथे भरती होऊन तुम्हाला तिथे काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे भरती प्रक्रिया कोणत्या विभागाने राबवलेली आहे, भरती प्रक्रिया कोणत्या विभागासाठी आहे,
यानुसार तुम्हाला तुमची सेवा बजावण्याची संधी तुम्हाला मिळत असते. प्रशासनामध्ये सरळ सेवेच्या माध्यमातून जेव्हा भरती होते ती त्या त्या विभागासाठीची भरती असते. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये अजून एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो की मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत भरती प्रक्रिया आता नुकतीच पार पडली. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गतसुद्धा भरती प्रक्रिया राबवली गेली. मग जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत भरतीमध्ये तुम्ही उतरताय, तुम्ही त्यांच्या ह्या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी होताय, त्या भरती प्रक्रियेतल्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊन पुढे जाता आणि जेव्हा तुम्ही निवडले जाताय त्या पदासाठी, त्यावेळेला तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत जे कार्य आहे, त्या प्रशासकीय क्षेत्रांतर्गत जे कार्य आहे, त्या विभागांतर्गत जे कार्य आहे ते तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे नोकऱ्या नाही आहेत, नोकऱ्यांची उपलब्धता नाही आहे, हा जो ओरड आहे ही किंवा ही जी आपण साधारणपणे आपण हा प्रश्न उपस्थित करतो किंवा ही जेव्हा समस्या सांगतो तेव्हा मी नेहमी तुमच्यासारख्या प्रत्येक यंग जनरेशनला एक गोष्ट सांगत असतो की असं म्हणण्याऐवजी थोडं डोळे उघडून पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाते. अगदी मी सोपं उदाहरण देतो. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून GD अंतर्गत भरती प्रक्रिया निघाली आणि जवळजवळ 22 ते 24 हजार पदांसाठीची ती भरती प्रक्रिया. काय क्रायटेरिया आहे तर 10वी पास असणारा विद्यार्थिनी त्या पदांसाठी, विविध पदांसाठी पात्र आहे. फक्त मग करण्याची काय गरज आहे तर मुळात ह्या भरती कशी असते, यामध्ये कोणत्या प्रकारचे टप्पे असतात, कशा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाते, यांची आपल्याला इत्थंभूत माहिती असायला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये कदाचित मी ह्या प्रत्येक पदभरतीबद्दल इन डिटेल जाईल की नाही मला माहिती नाही, पण सरळ सेवा परीक्षा म्हणजे नक्की कोणत्या परीक्षा हा प्रश्न आपल्याला आज निकाली काढायचा आहे. मग सरळ सेवा परीक्षा म्हणजे 28 महानगरपालिकेअंतर्गत होणारी भरती, MIDC अंतर्गत होणारी भरती, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, लिपिक असेल, न्यायालयीन भरती, अशा जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, तुमचं सामान्य महसूल, सामान्य प्रशासन, महसुली विभाग, इरिगेशन किंवा तुमचा बांधकाम विभाग, तुमच्या विविध पदांसाठी जेव्हा भरती निघते तेव्हा आपण त्याला सरळ सेवा परीक्षा म्हणतो. आणि ज्या परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणामध्ये, निर्देशनामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध एजन्सीच्या माध्यमातूनच ती भरती प्रक्रिया पार पाडली जाते, याचा आपल्याला विसर पडता कामा नये. मित्रांनो, अगदी आत्ता काही दिवसापूर्वी आपल्याला धर्मादाय आयुक्तालयांच्या माध्यमातून सुद्धा एक भरती प्रक्रिया पार पडली बघा. आपल्याला फक्त हे माहिती हवं की ती परीक्षा कोणती एजन्सी घेत आहे आणि त्या एजन्सीजचा प्रश्नपत्रिका तयार करण्याचा, प्रश्नपत्रिका सेट करण्याचा पॅटर्न काय आहे, प्रश्न विचारण्याचा स्वभाव काय आहे, हे जितकं तुम्ही लवकर आत्मसात कराल, ही इन्फॉर्मेशन आधी जितक्या लवकर तुम्ही समजून घ्याल तितक्या लवकर तुम्हाला त्या परीक्षांना रिलेट करता येतं. चौथा प्रश्न आहे तो म्हणजे या परीक्षांसाठीचा अभ्यास करताना, ह्या परीक्षांसाठीची तयारी करताना विशेषतः कोणत्या विषयांची तयारी आपल्याला करायला पाहिजे, कोणते विषय हाताळले पाहिजेत. तर आरास अकॅडमी रत्नागिरी या संस्थेचं एक ध्येय आहे बरं का. म्हणजे कदाचित मी हे तुम्हाला आता बोलतोय ते कितपत रुचेल पटेल मला माहिती नाही, परंतु आरास अकॅडमी फक्त कोर्सेस चालवण्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे आणि मुळातच शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये आरास अकॅडमीचा विश्वासच नाही आहे. क्रॅश कोर्सेस हा विचारच आरास अकॅडमीचा नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रशासकीय भरतीचा विचार करताय, तुम्ही एक सर्टन ड्युरेशन, एक अतिशय महत्त्वाचा मर्यादित मात्र योग्य वेळ तुम्ही त्या परीक्षेच्या तयारीसाठी द्यायला पाहिजे. आणि मी नेहमी आणि वारंवार म्हणतोय की जेव्हा आपण सरळ सेवांचा अभ्यास करायचा विचार करतो त्यासाठी, त्या परीक्षांसाठी तुम्ही एक वर्षभराचा नियमित, सातत्यपूर्ण नाही का असा प्रवास तुम्ही निवडायला पाहिजे. पण तो निवडताना अगेन आय रिपीट की तुम्ही तो योग्य मेंटरशिपमध्ये निवडला पाहिजे, योग्य मार्गदर्शनाखाली निवडला पाहिजे. अकॅडमीची निवड करणं किंवा एखाद्या मेंटर्सची निवड करणं, एखाद्या प्रशिक्षकाची निवड करणं हा सुद्धा या तयारीचा भाग आहे. अकॅडमी कोणती निवडली आहे, मग एखादा 3 महिन्याचा 6 महिन्याचा कोर्स देतोय म्हणून आपण त्याला निवडायचं,
की मुळातच या परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा विषयांचा अभ्यास करताना योग्य जो कालखंड आहे, योग्य जो कालावधी आहे तो देणारी अकॅडमी निवडली पाहिजे. कारण मी वारंवार हे स्टेटमेंट करतो आहे की कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी ही शॉर्ट टर्म ड्युरेशनमध्ये किंवा क्रॅश कोर्समध्ये होऊ शकत नाही. कारण जितक्या जास्त रिपिटेशन, जितका जास्त सराव, जितकी जास्त रिव्हिजन, तितकी ती परीक्षा लवकर आपल्याला पुढे पार करता येते. आणि म्हणूनच आरास अकॅडमी रत्नागिरीच्या माध्यमातून आपण कंबाईंड सरळ सेवा परीक्षेची तयारी करणारा एक स्वतंत्र कोर्स ऑपरेट करतो आहे आपण, की ज्या कोर्सच्या माध्यमातून आपण एक वर्षभराच्या त्या तयारीमध्ये विविध स्पर्धा परीक्षांची, सरळ सेवा परीक्षांची तयारी करून घेत असतो. साहजिकच त्याच्या पाठीमागे एक ऑथेंटिक, एक शाश्वत विचार आहे की जेणेकरून तयारी करणारा विद्यार्थी जरी 1 वर्षानंतर आरास अकॅडमीच्या मधून बाहेर पडला तरीसुद्धा त्यांनी निवडलेल्या स्पर्धा परीक्षेसाठी तो तयारी करू शकेल, कारण त्याची तयारी आरास अकॅडमीच्या त्या कोर्समध्ये पूर्ण झालेली असेल. मग कोणते विषय असतात सरळ सेवेमध्ये, कोणत्या विषयाची तयारी झाली म्हणजे सरळ सेवा परीक्षेची तयारी झाली, हा सुद्धा वेल बिगन इज हाफ डन या कन्सेप्टचा भाग आहे. आणि साहजिकच याचा विचार करून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे की जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती मिळेल. कोणते विषय असावे, तर पुन्हा एकदा बोलतो आहे, तुम्ही कोणतीही सरळ सेवा परीक्षेचा एकूण साधारणपणे क्रायटेरिया बघितलात, कोणती असू दे, मग तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या भरती प्रक्रियेची सरळ सेवा असेल, MIDCची असेल, तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही एक साचा समजून घ्या. यामध्ये 4 घटक कधीही बदलत नाहीत, ते स्थिर आहेत. म्हणजे 4 विषय हे स्थिर आहेत सरळ सेवेमध्ये. 5वा घटक अधूनमधून बदलत राहील. आता 4 घटक कोणते स्थिर आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रामुख्याने अंडरलाईन करणारा विषय आणि तो म्हणजे सामान्य अध्ययनाचा विषय, सामान्य अध्ययन, जनरल स्टडीज, जो कधीच बदलत नाही. तुम्ही कुठलीही परीक्षा बघा, कुठलीही घ्या, कुठलीही सरळ सेवा परीक्षा घ्या, तुम्हाला तिथे हा विषय प्रामुख्याने आहेच. म्हणजे तुम्हाला किमान इतिहास माहिती पाहिजे, तुम्हाला किमान भूगोल माहिती पाहिजे, तुम्हाला किमान अर्थशास्त्र माहिती पाहिजे, तुम्हाला किमान राज्यशास्त्र माहिती पाहिजे, तुम्हाला किमान विज्ञान माहिती पाहिजे. सामान्य अध्ययनाच्या या विषयावरती आपली कमांड यायला हवी आणि किमान ह्या विषयाचा आपल्याला ओळख असली पाहिजे, जी ओळख करून घेणं मला जर विचाराल तर ह्या सामान्य अध्ययनासाठीच आपल्याला 4-5 महिन्याचा कालावधी आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे चालू घडामोडी, कधीच बदलत नाही मित्रांनो. आणि म्हणून मी प्रश्न घेतला आहे की ह्या परीक्षांचा, सरळ सेवा परीक्षांची तयारी करायची असेल तर कोणते विषय हाताळले पाहिजेत, कोणत्या विषयाची तयारी केली पाहिजे, तो विषय कोणते आहेत, अभ्यास कसा करावा. तर सरळ सेवांमध्ये पहिला आणि महत्त्वाचा, अग्रणी असणारा, एकदम वरच्या स्तरावर असणारा विषय म्हणजे सामान्य अध्ययन, जनरल स्टडीज, नक्की. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे चालू घडामोडी, करंट अफेअर्स, नाही का, की ज्याच्यामध्ये तुम्हाला अनेक डायमेन्शन्स आहेत, अनेक आहेत. पुरस्कार आहेत, निधन वार्ता आहे, व्यक्तिविशेष आहे, स्पोर्ट्स आहेत, मनोरंजन विश्वातल्या बातम्या आहेत, विज्ञान तंत्रज्ञान आहे, कृषी आहे, पर्यावरण आहे, पॉलिटीला रिलेट करणारे अनेक, शासन प्रशासनाला रिलेट करणारे विषय आहेत. म्हणजे सामान्य अध्ययन असेल किंवा चालू घडामोडी असेल, हे दोन्ही विषय असे आहेत की ज्याला नंबर ऑफ डायमेन्शन्स आहेत, त्याला अनेक उपघटकांनी तयार झालेले ते विषय आहेत, पण अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही कुठली पण परीक्षा बोलतोय बरं का, सरळ सेवेच्या कोणत्याही परीक्षेचा विचार जेव्हा आमच्या मनात येतो, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला समावेश कोणत्या सरळ सेवा परीक्षांचा करता येणार नाही, तर स्पेसिफिकली क्वालिफिकेशन असणाऱ्या, उदाहरणार्थ समजा एखाद्या स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या आधारित किंवा स्थापत्य अभियांत्रिकी विषयाला निगडीत असणारी सरळ सेवा असेल तर तिथे मात्र विषय बदलतात, हे लक्षात घ्या. पण इतर म्हणजे अगदी कृषी असेल किंवा अभियांत्रिकी असेल, इंजिनिअरिंग फील्ड असेल, कृषी असेल किंवा तुमची नर्सिंग असेल, मेडिकल क्षेत्र असेल, या सगळ्या पदांसाठीच्या परीक्षा सोडल्या तर इतर सर्व पदांसाठीचा क्रायटेरिया अभ्यासाचा एकच राहतो, सामान्य अध्ययन, चालू घडामोडी.
तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा, मी पुन्हा एकदा अंडरलाईन करतोय आणि मला असं वाटतं ना, आपल्यातली कमतरता आपण जितकी लपवतो, आपल्यातल्या कमतरतांना आपण जितकं लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा आपल्याला न्यूनगंड येतो. की आता समजा सत्वे सर आहेत आणि त्यांना समजा एखादी गोष्ट येत नाही आहे, मी परत बोलतो आहे, तर त्यांना ते येत नाही याच्यात कोणताही कमीपणा नाही आहे. ह्या जगामध्ये, या विश्वामध्ये, या सृष्टीमध्ये असा एकही व्यक्ती नाही आहे की ज्याला सगळं येतं, तो सर्वज्ञानी आहे, असं कोणीच नाही आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरता असते, ती माझ्यामध्ये सुद्धा असू शकते. हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे आणि ती जेव्हा आपण ते स्वीकारतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला प्रगतीच्या वाटा मिळतात, ओपन होतात, मिळू लागतात. त्यामुळे तिसरा घटक हा, त्यासाठी मी अंडरलाईन करताना इतकी गोष्ट तुम्हाला सांगितली की गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये, विशेषतः सरळ सेवा परीक्षांमध्ये जर यश संपादित करायचं असेल तर या विषयाकडे आपल्याला खूप गांभीर्याने बघायला लागेल. त्याला जोडीला आहे बुद्धिमत्ता. त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये आपण बऱ्याचदा कच खातो, आपण कमी पडतो आणि म्हणजे मी खरंच सांगतो आहे, म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करून बोलतो आहे, त्यामुळे मला जाणीव आहे की मी काय बोलत आहे. परंतु मी हे पाहतो की आरास अकॅडमीमध्ये येणारा एखादा विद्यार्थी, त्याला येतच नाही हे प्रथम दर्शनी कळतं आहे. म्हणजे आलेल्या विद्यार्थ्याला आपल्याला लगेच समजलं त्याच्या बोलण्यामधून, तो बोलतानाच बोलतो, सर माझा गणित कच्चंच आहे, सर माझा बुद्धिमत्ता कच्चा आहे, सर माझा अमुक एक विषय कच्चा आहे, हे तो सांगतो आहे बरं का. किंवा कधी कधी तो सांगण्याचा प्रयत्न न करता तो आविर्भाव आणण्याचा सुद्धा प्रयत्न करताना काही विद्यार्थी दिसतात. तर मी त्यांना जाणीवपूर्वक आणि प्रामाणिकपणे आणि अतिशय नम्रतेने सांगत असतो की जर एखादी गोष्ट तुम्हाला येत नाही तर ती लपून नका ठेवू, तुम्ही ती उलटी उघड करा, ती सांगा, जेणेकरून त्याच्यावर आपल्याला एक वर्षभर काम करता येऊ शकेल. त्यामुळे सामान्य अध्ययन, चालू घडामोडी आणि तिसरा घटक तुम्हाला कोणता सांगितला मित्रांनो मैत्रिणींनो, गणित आणि बुद्धिमत्ता. आणि चौथा महत्त्वाचा विषय तो म्हणजे ग्रामर, व्याकरण. मग त्यामध्ये मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण या दोन्हींचा समावेश सरळ सेवा परीक्षांमध्ये आपल्याला प्रामुख्याने आणि अतिशय प्रमुख घटक म्हणून समावेश केलेला पाहायला मिळतो. आता फक्त डिपेंड्स काय आहे तर इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारण्यासाठी किंवा इंग्रजी ग्रामर ह्या विषयाचा सहभाग प्रत्येक सरळ सेवांमध्ये असतोच असं नाही. मराठीसुद्धा अल्टरनेट पद्धतीनं पाहायला मिळतात. विशेषतः तुम्ही जर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असाल, म्हणजे नाही का, RRBच्या माध्यमातून, बाळांनो खरंच सांगतो आहे की तुम्ही योग्य पद्धतीनं ह्या गोष्टीचा नीट विचार केला तर मला खात्री आहे की तुम्ही एका तयारीमध्ये किमान 20 परीक्षांची तयारी करू शकता. आणि मी ऑन रेकॉर्ड बोलतो आहे. फक्त करायला काय पाहिजे की जर ध्येय निश्चित केलं तर त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना शॉर्ट टर्मचा आणि क्रॅश कोर्सेसचा विचार करू नका. 6 महिन्याच्या कोर्समध्ये तुम्ही, म्हणजे पद्धती काय असते की परीक्षा डिक्लेअर झाली की आपण अभ्यास करतो आहे, चुकीचं आहे ते. तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे, तुम्हाला ती परीक्षा द्यायचीच आहे, तुम्हाला त्या स्पर्धेकडे जायचंच आहे, तर तुम्ही शॉर्ट टर्म आणि क्रॅश कोर्सेसकडे नका जाऊ, असं माझं तुम्हाला वारंवार सांगणं आहे. कारण का, मग ते फक्त ट्रायल अँड एरर चालू राहतं. आली परीक्षा दिली, म्हणजे मी तयारी परिपूर्ण नाहीच आहे. मी फक्त ती परीक्षा आली की ठोकळा उघडून बसतो आहे, ती परीक्षा आली की एखाद्या अकॅडमीचा क्रॅश कोर्स लावतो आहे आणि ती परीक्षा देतो आहे. तर त्यामुळे एक प्रकारे आपण आपल्या वेळेचं, आपल्या पैशांचं, आपल्या मानसिक स्थैर्याचं नुकसान करतो आहे. तसं नको करायला. तुमचं ठरलं आहे का की मला सरळ सेवा द्यायची आहे? तुमचं ठरलं आहे का की मला रेल्वे बोर्डाची NTPC द्यायची आहे, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज द्यायची आहे, मला TC या पदासाठी अप्लाय करायचं आहे, मला टेक्निकल क्लर्क या पदासाठी अप्लाय करायचं आहे, ठरलं आहे का? देन ओके, नेक्स्ट इयरच्या TCसाठीची तयारी करायला सुरुवात करा. नेक्स्ट इयरच्या तिकीट क्लर्कच्या पदासाठीची तयारी सुरू करा. तात्पर्य असं की जोपर्यंत आपण ह्या परीक्षांचा नीट विचार करत नाही तोपर्यंत आपण ह्या परीक्षांकडे तयारी, म्हणजे
करत राहणं किंवा त्याला देत राहणं म्हणजे एक प्रकारे आपण आपलं स्वतःचं प्रचंड नुकसान करतो आहे. मी पुन्हा बोलतो आहे, पैशांचं नुकसान भरून काढता येईल. आणि मी वारंवार बोलत असतो बरं, काही स्पष्टपणे बोलतो, कदाचित त्याचा बऱ्याच जणांना रागसुद्धा येतो, पण पर्याय नाही आहे. आरास अकॅडमी रत्नागिरी या संस्थेची स्थापना करताना मूळ हेतू फक्त कोर्सेस चालवणे नसून विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये जनजागृती करणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, त्यांना योग्य प्रशिक्षणाची जोड देणं आणि त्यांना त्यांच्या यशापर्यंत घेऊन जाणं हे आरास अकॅडमीच्या स्थापनेचं मुख्य ध्येय आहे. कमर्शियल अँगल 100% आहे. फी तर आम्ही पण घेतो आहे, फी तर आरास अकॅडमीसुद्धा घेते, पण तू घेताना त्या विद्यार्थ्याला पुढच्या प्रवासाची जाणीव पण करून दिली जाते की आपल्याला किती वेळ त्यासाठी द्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही स्पर्धा परीक्षार्थींनी अभ्यास आणि तयारी यातला फरक नीट समजून घेतला पाहिजे. आणि तो जोपर्यंत आपण समजून घेत नाही ना, तोपर्यंत अनेकदा आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागतं. आणि हे खरंच आपल्याला ते होऊ नये, ते दुर्दैव आहे की तसं होता कामा नये. त्यासाठी आपल्याला काय बदल करता येईल? अच्छा, अपयश येणं म्हणजे संपलं का? तर तसंही नाही. अपयश एक वेळ परिपूर्ण तयारीनिशी एकदा अपयश आलं तरी आपण त्याचं मूल्यांकन करू शकतो, त्याचं ॲनालिसिस करू शकतो. अर्धवट तयारीचं मात्र कुठल्याही स्तरावरती ॲनालिसिस होऊ शकत नाही आणि ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे जर मला परीक्षा द्यायची आहे, जर मला त्या स्पर्धा परीक्षेचा विचार करायचा आहे, तर मला काय करावं लागेल? सामान्य अध्ययन, मग त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक चालू घडामोडी, तिसरा महत्त्वाचा घटक गणित बुद्धिमत्ता आणि चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे मराठी आणि इंग्रजी व्याकरण. या 4 महत्त्वाच्या मूलभूत घटकांचा जर तुम्ही नीट विचार केलात, अभ्यास केलात, समजून घेतलं तर निश्चितपणे त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. 5वा बदलणारा घटक कोणता असेल हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे, कारण ते मी मगाशी बोलून गेलो. तर तो 5वा घटक म्हणजे मित्रांनो मैत्रिणींनो कोणता? तर जे विद्यार्थी एखाद्या विशिष्ट शैक्षणिक पात्रतेअंतर्गत पदभरतीची तयारी करतायत, जसं की मगाशी म्हटलं आहे मी, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, नाही का, इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, नाही का, ॲग्रिकल्चर फील्ड, फार्मसी, मेडिकल क्षेत्र, नर्सिंग, यासारख्या क्षेत्रातून जेव्हा एखादा विद्यार्थी त्या पदांसाठी तयारी करतो आहे, तर त्याला मी ते नेहमी सांगतो की तो 5 हे 4 तर तू करच, पण तो 5वा घटकसुद्धा तुला जास्तीचा करावा लागेल, कारण त्यावर तुझा त्या पेपरमधले जवळजवळ मित्रांनो मैत्रिणींनो 40 ते 60% प्रश्न अवलंबून असतात. आणि म्हणूनच या सगळ्याचा विचार आपल्या मनामध्ये यायला पाहिजे की हे विषय कोणते. आता अभ्यास करताना पहिल्यांदा कोणत्या बेसिक गोष्टींकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायला पाहिजे, आपल्याकडे कोणत्या बेसिक गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. असं आहे, मी जाणीवपूर्वक बोलतो आहे की माझ्यासमोर प्रश्न आहेत, कारण ते विचारले गेले आणि मग त्या प्रश्नांची यादी करूनच मी आपल्यासमोर हा व्हिडिओ करतो. मित्रांनो मैत्रिणींनो, हे व्हिडिओ बनवताना मी पुन्हा बोलतो आहे की यूट्यूबवर सगळं आहे, मग हा परत आणखीन एक नवीन व्हिडिओ का? तर मी परत बोलतो आहे की आरास अकॅडमी रत्नागिरीच्या या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न आहे की तुम्हाला एक शाश्वत आणि एक ऑथेंटिक माहिती मिळाली पाहिजे की ज्याच्या आधारे तुम्ही यापुढची वाटचाल तरी कराल आणि जेणेकरून तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकाल. बेसिक गोष्टी कोणत्या माहिती असायला पाहिजे? तर त्या 3 असल्या पाहिजेत. महत्त्वाच्या 3 गोष्टी तुमच्याकडे, बेसिक गोष्टी अतिशय क्लिस्टल क्लिअर असल्या पाहिजेत, स्पष्टता असली पाहिजे. पण त्या 3 गोष्टींकडे जाण्यापूर्वी अजून एक 2 गोष्टी मी तुम्हाला त्याच्यात ॲड करतो. त्या 3 तर महत्त्वाच्या आहेत, पण अजून 2 गोष्टी मी तुम्हाला त्याच्यात ॲड करून देतो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे, स्वतःच्या तयारीवरती विश्वास असला पाहिजे, स्वतःच्या ध्येयावरती विश्वास असला पाहिजे. विश्वास ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण हाच आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या यशाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे मुळात पहिल्यांदा आपण जे करू पाहतोय, आपले जे प्रयत्न आहेत, आपली जी तयारी आहे, आपण ज्या पदासाठी तयारी करतोय,
तर त्याच्यासाठी आपल्याकडे आपल्या स्वतःकडे त्याचा विश्वास असला पाहिजे की जे मी करू पाहतोय ते मला होणार आहे, मी ते करणार आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करणार आहे. ही गोष्ट प्रामुख्याने तुमच्याकडे असायला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या परीक्षेची तयारी करताना तुमच्याकडे त्यासाठी लागणारा आवश्यक कालावधीसुद्धा असला पाहिजे. आणि तो कालावधी देताना तुमच्याकडे संयम आणि सातत्य याची जोड असायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला आत्मविश्वास, विश्वास स्वतःवरचा, आपल्या स्वप्नांवरचा, आपल्या तयारीवरचा, आणि दुसऱ्या बाजूला ती तयारी करताना तुम्ही स्वतःकडे संयम आणि सातत्याची भूमिका ठेवणं गरजेचं आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना अनुभवलं या मागच्या 2-3 वर्षांमध्ये. म्हणजे अनेक असे विद्यार्थी आहेत मित्रांनो की ते 2 दिवस तुझा टिकले नाहीत. काहींनी ते सांगितलं होतं की त्यांचं पहिलीपासूनचं स्वप्न आहे की त्यांना अमुक व्हायचं आहे. मग पहिलीपासूनचं स्वप्न असणारा विद्यार्थी किती त्वेषानं, किती प्रेरणेनं आणि किती जिद्दीने काम करायला पाहिजे असं मला अपेक्षित आहे. मग मला बऱ्याचदा असं वाटतं की ज्याच्याकडे स्वप्नच नव्हतं आणि तो आला आहे आणि त्याने अतिशय संयमानं सातत्याने ती गोष्ट आत्मसात केली, तर मला असं वाटतं असा विद्यार्थी माझ्यासाठी खरंच मौल्यवान आहे. कारण तो रिकामा आहे. जो आधीच भरलेला आला आहे तो परत भरण्याची त्याची तयारी नसते. त्यामुळे स्वतःच्या स्वप्नांवरती, स्वतःच्या कष्टांवरती, मेहनतीवरती विश्वास ठेवणे आणि तो मार्ग चालताना संयम आणि सातत्याची भूमिका ठेवणं, या 2 गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे. आता मुख्य 3 गोष्टींकडे येऊया. सरळ सेवा परीक्षांची तयारी करताना बेसिक गोष्टी कोणत्या अपेक्षित आहेत? तर त्या मित्रांनो 3. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणती सरळ सेवा परीक्षा देणार आहात, ती कोणत्या पदासाठी देणार आहात, ती कोणत्या विभागाची परीक्षा आहे हे समजून घेऊन त्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम काय आहे हे आधी तुम्ही समजून घ्या. नुसतं समजून घ्या नाही तर तो अभ्यासक्रम तुम्ही मुखोद्गत करा. बघा, हा पहिली गोष्ट, अभ्यासक्रम मुखोद्गत करणं गरजेचं आहे. पाठांतर, मी पाठांतराच्या विरोधात आहे, परंतु इथे मात्र मी अगदी ठामपणे सांगतो की तुम्ही जी परीक्षा सरळ सेवेची देऊ इच्छिताय त्या परीक्षेसाठी अगदी चालकची असू दे, माहिती आहे ना, 7वी असणारा विद्यार्थी, 7वी पास असणारा विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता शिपाई पदासाठी ॲप्लिकेशन करणार आहे, तर त्यालासुद्धा 30 मार्कांचा पेपर आहे. मग त्या 30 मार्कांच्या पेपरसाठी, त्या लेखी परीक्षेसाठी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जी भरती प्रक्रिया राबवली जाईल त्यासाठीचा अभ्यासक्रमसुद्धा असणार. मग तो काय आहे? तो आपला पाठांतर असला पाहिजे, तो पाठ असला पाहिजे, बेसिक तयारी. नंबर 2, तुम्ही ज्या सरळ सेवेच्या परीक्षेचा विचार करताय, ज्या सरळ सेवा परीक्षांचा तुमच्या मनामध्ये विचार आहे, त्या विभागाच्या माध्यमातून ज्या संस्थेनं किंवा ज्या एजन्सीनं त्या विभागाची परीक्षा यापूर्वी पार पाडून दिलेली आहे, राबवलेली आहे, भरती प्रक्रिया राबवलेली आहे. जसं मी मगाशी तुम्हाला नावं सांगितलेली आहेत, TCS असेल, IBPS असेल, RRB असेल, नाही का, किंवा इतर निवड मंडळं असतील, तर त्यांनी यापूर्वी त्या विभागाची जी परीक्षा घेतली आहे त्यांच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सचं अतिशय उत्तमातलं उत्तम वाचन तुम्ही करणं गरजेचं आहे. सो एक झाला अभ्यासक्रम, दुसरं झालं जी एजन्सी ही परीक्षा घेणार आहे, भरती प्रक्रिया राबवणार आहे, त्याच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास हा त्याला गरजेचा आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं, बऱ्याचदा आरास अकॅडमीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याचे, म्हणजे मी नेहमी म्हणतो, हे वाक्य माझं अंडरलाईन आहे बरं का, आरास अकॅडमीमध्ये येणं सोपं आहे, टिकणं सोपं नाही आहे. इथे जो टिकला तो जिंकला. म्हणजे अगदी 2-2 वर्ष तयारी करणारे सुद्धा मध्येच कच खातात, निघून जात आहेत. पण मी त्यांना नेहमी आवर्जून रिक्वेस्ट करत असतो की तुम्ही हे करणं धोक्याची घंटा आहे. तुम्ही सातत्यपूर्ण प्रयत्नशील. हां, एक नक्की की हे पण मी सांगत असतो की एका मर्यादित कालावधीमध्येच तुम्ही त्या प्रयत्नांमध्ये असलं पाहिजे. एक सर्टन ड्युरेशनच तुम्ही त्यामध्ये दिला पाहिजे. 10-10 वर्ष अभ्यास नाही करायचा आहे. एक मोजून 4-5 वर्ष नियमितपणे, कमीत कमी 3 वर्ष, जास्तीत जास्त 5 वर्ष
त्यामध्येच तुम्ही खेळलं पाहिजे आणि त्यामध्येच तुम्ही ते पद मिळवलं पाहिजे. आणि जर असं होत नसेल तर निश्चितपणे मग तुम्ही तो प्लॅन बी सुद्धा तुमच्या वर्कआउटमध्ये असला पाहिजे. परंतु या येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी सांगतो की त्या बेसिक तयारीतला अत्यंत महत्त्वाचा गाभा कोणता असेल तर तो म्हणजे स्टेट बोर्ड, ज्याकडे आपण अत्यंत निर्ढावलेल्या मनाने, निष्काळजीपणे, अत्यंत कॅज्युअल ॲटिट्यूडमध्ये आपण त्याला बाजूला टाकून देतो आणि सरळ सरळ बाजारात असणाऱ्या ठोकळ्यांच्या पाठीमागे धाव घेतो. मी त्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की ते करणं अत्यंत धोकादायक आहे. ठोकळा घेतला म्हणजे अभ्यास होईल नाही. जाडी जाडी पुस्तकं मी घरात आणली आणि मी अभ्यासाला सुरुवात केली म्हणजे माझं यश नाही. मला बेसिक गोष्ट अत्यंत कन्फर्म करायची आहे आणि या सरळ सेवांचा प्रमुख पाया आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत इयत्ता 5वी ते 12वीपर्यंतच्या स्टेट बोर्डचा पाठ्यपुस्तकांचा अभ्यास आपल्याला पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी करणं गरजेचं आहे. त्यामुळे बेसिक तयारी करताना आपल्याकडे या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मला प्रश्न विचारला गेला की सर माझी बेसिक तयारी पूर्ण झाली आहे हे मी कसं ओळखायचं, त्याची खात्री कशी करावी? बघा, मला प्रश्न विचारले त्याप्रमाणेच व्हिडिओ बनवतो आहे मी. तर मित्रांनो, ह्यासाठी आरास अकॅडमीमध्ये प्रत्येक शनिवारी आपण एक टेस्ट सिरीज घेत असतो. प्रत्येक शनिवारी आपण एक पेपर घेतो, सराव सत्र परीक्षा घेतली जाते. अशा सराव सत्र परीक्षांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला चेक करू शकता, तुम्ही ॲनालाइज करू शकता, असेस करू शकता की माझी तयारी कुठल्या लेवलला आहे. किंवा मॉक टेस्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तो विचार करू शकता किंवा रिव्हिजन करून सुद्धा तुम्ही ती गोष्ट करू शकता. मात्र हो, सातत्यपूर्ण तयारीमध्ये आपल्याला हे स्टॉप यायला पाहिजेत बरं. मॉक टेस्ट, सराव सत्र परीक्षा, रिव्हिजन ह्या गोष्टी जोपर्यंत इन्व्हॉल्व होत नाही तोपर्यंत त्या तयारीला काही अर्थ राहत नाही. मित्रांनो, मला असाही प्रश्न विचारला गेला की ह्या संपूर्ण तयारीमध्ये कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत, विचारात धरली पाहिजेत. रेफरन्स बुक असा त्याचा अर्थ होतो. तर पुन्हा एकदा, आणि हे मी अत्यंत जाणीवपूर्वक आणि विश्वासानं बोलतो आहे बरं का. मी मगाशी म्हटले की आपला विश्वास पाहिजे आपल्या भूमिकेवर, आपल्या विचारांवर आणि आपल्या निर्णयांवरती. तर मी हा व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे की आरास अकॅडमीमध्ये या सरळ सेवांची तयारी करणारा कोणत्याही विद्यार्थ्याला कुठल्याही ठोकळ्याचा रेफरन्स घेण्याची गरज भासणार नाही. असं का बरं? कारण जी लेक्चरशिप फॉलो केली जाते त्यामध्ये विदिन अ लेक्चर्स तुम्हाला इतक्या सुंदर नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात. PDF नाही, विदिन अ लेक्चर तुम्हाला इतक्या सुंदर नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात की ज्याच्या आधारे तुम्ही त्या परीक्षेची तयारी परिपूर्ण करू शकता, अगदी शाश्वत. कारण बाजारात अशी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत की एकाच विषयाची 10 पुस्तकं आहेत. कोणती निवडावी, कोणतं एक पुस्तक निवडावं याबद्दल आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न असू शकतात. म्हणून मी सरळ सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही कोणत्याही ठोकळ्याचा वापर करू नका. त्यापेक्षा तुम्ही या वर्षभराच्या तयारीमध्ये आरास अकॅडमीमध्ये जे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, विदिन अ लेक्चरच्या नोट्स दिल्या जातील, त्याचा तुम्ही अत्यंत सखोल पद्धतीनं वाचन करून त्याच्या जास्तीत जास्त रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे कदाचित असा प्रश्न एखाद्याचा येऊ शकतो की सर तुम्ही इतक्या ताकदीनं सांगताय तर मागच्या 3 वर्षामध्ये तुमच्या अकॅडमीमधून सरळ सेवेमधून निवड झालेले विद्यार्थी का नाही आहेत? तर मी परत एकदा बोलतो आहे, आपण सरळ सेवा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, रेल्वे भरती याच्या बॅचेस आपण याच वर्षी सुरू केले. आपला फोकस क्लिअर आहे. कोकणामध्ये राहूनसुद्धा IAS अधिकारी जन्माला आला पाहिजे, कोकणामध्ये राहून IPS अधिकारी जन्माला आला पाहिजे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि आरास अकॅडमीची स्थापना केल्यापासून आजतागत आपण UPSC MPSC आयोगाच्या परीक्षांवरतीच आपण फोकस केला होता. परंतु प्रामाणिकपणे सांगतोय की यावर्षीपासून आपण सरळ सेवा परीक्षांसाठी एक कंबाईन कॉमन बॅच 1 वर्षासाठीची आपण सुरू केली आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या यशापर्यंत जायला निश्चितपणे मदत होऊ शकेल. त्यामुळे तुम्ही क्रमिक पुस्तकांकडे जास्तीत जास्त जावं, ना की रेफरन्स बुककडे जाणं.
तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजनवरती भर दिला पाहिजे, ना की ठोकळ्यांवरती. तुम्ही वेगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा तुम्ही एकच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, ज्याला आपण आरास अकॅडमीच्या लेक्चर्सच्या नोट्स म्हणतो आहे, त्याही या सरळ सेवेसाठी पुरेशा ठरू शकतील. मला प्रश्न असाही विचारला गेला की या सरळ सेवा परीक्षांसाठी सर लेक्चर व्यतिरिक्त तुम्ही किती तास दिवसातला सेल्फ स्टडीसाठी, स्वयं अध्ययनासाठी दिला पाहिजे असं सजेस्ट करा. तर मित्रांनो, ॲव्हरेजली जर तुम्हाला वर्षभरामध्येच, आणि मी नेहमी म्हणतो की ऑक्टोबर मार्च करत राहायचंच नाही खऱ्या अर्थानं, तुम्हाला वर्षभरामध्ये कोणतं तरी एक पद मिळवायचं हे डोक्यात असलं पाहिजे. मग ते तलाठी असू दे, ग्रामसेवक असू दे, रेल्वे NTPC असू दे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन असू दे, MIDC असू दे, कुठल्याही ठिकाणी असू दे, मला वर्षभरात एक तरी पोस्ट मिळवायची. आणि आरास अकॅडमीची कंबाईंड सरळ सेवा बॅच म्हणजे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. किती तास अभ्यास केला पाहिजे? तर मला असं वाटतं की आरास अकॅडमीमध्ये त्याचसाठी अशी एकमेव अकॅडमी आहे की जिथे तुम्ही 12 तास अभ्यासाला बसू शकता. सकाळी 8:30 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत तुम्ही अभ्यासाला बसू शकता. आणि मला असं वाटतं बसू शकता नव्हे तर तुम्ही बसलं पाहिजे. कारण तुम्ही जे ऐकलं आहे, जे समजून घेतलं आहे, त्यावर तुम्ही वारंवार जितक्या जास्तीत जास्त रिपिटेशन्स कराल तितकं तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. आता मग किमान किती तास करावा? तर मला असं वाटतं लेक्चरचा कालावधी सोडून तुम्ही 4-5 तासाचा दिवसभरातला वेळ ह्या परीक्षांसाठी दिलात तरी मला असं वाटतं ते पुरेसे ठरू शकेल. अभ्यासासाठीची योग्य वेळ कोणती? तर मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुमच्या विचारांमध्येच दडलेलं आहे. तुम्ही जे काम करायला घेतलं आहे, जर ते तुमचं वेळ असेल, तुम्ही जे काम करायला घेतलं आहे ते तुमचं ध्येय असेल, तुम्ही जे काम करायला घेतलं आहे ती तुमची जिद्द असेल, तुम्ही जो अभ्यास करताय, तुम्ही जी परीक्षेचं निवड केला आहे, जी परीक्षा देण्याचा तुम्ही ज्या स्वप्नांचा तुम्ही विचार करताय ते तुमच्यासाठी सर्वोत्तम ध्येय असेल, म्हणजे श्वास घेण्या इतकं महत्त्वाचं तुमचं ध्येय असेल, तर मला असं वाटतं अभ्यासाची अशी कोणतीही योग्य वेळ निश्चित करण्याची आवश्यकता नाही. मी दिवसभर अभ्यास करू शकतो, मला दिवसभर अभ्यास करायला आवडेल, कारण माझं ते स्वप्न आहे, माझं ते ध्येय आहे, ज्याला आपण पॅशन म्हणतो. जेव्हा आपलं स्वप्न आपलं पॅशन बनतं तेव्हा अभ्यासासाठी अशी कोणती योग्य वेळ शोधायची गरज पडत नाही. तुम्ही रात्री 12 वाजतासुद्धा अभ्यासाला बसू शकता. रात्रभर अभ्यास करून पहाटे 2 तास झोपून परत तुम्ही अभ्यासाची सुरुवात करू शकता. त्यामुळे अभ्यासासाठी अशी कोणती योग्य वेळ अशी नाही आहे. पण पुरेशी विश्रांती घेऊन, एक 7-8 तासाची झोप चांगली घेऊन उरलेला वेळ तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या तयारीलाच दिला पाहिजे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगेन. त्यामुळे अगदीच नाही तर नाही का, प्रश्नाचं उत्तर सर द्यायचं टाळताय का तुम्ही? तर तसं नाही. अभ्यासाची एक चांगली वेळ तुम्हाला हवीच असेल, अपेक्षित असेल, तर सकाळी 3:30-4 वाजता उठा. म्हणजे अख्खं जग जेव्हा झोपेत आहे, जे तुम्हाला सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेज टाकायला ते उठलेले नाही आहेत, तेव्हा तुम्ही 3:30-4 वाजता उठून तुम्ही सकाळी 8-9 वाजेपर्यंत तुमचा अभ्यास पूर्ण उरकून घ्या आणि नंतर तुमचा मोबाईल ऑन झाला तरी तुम्हाला डिस्ट्रॅक्शन होणार नाही. मग तो सकाळी 4 ते 9 किंवा 3 ते 9चा वेळ तुम्हाला अतिशय सुंदर आहे. किंवा संध्याकाळी साधारणपणे पुन्हा संध्याकाळी 4 ते रात्री 9 हा वेळसुद्धा त्यासाठी अतिशय मौल्यवान आहे. दुपारी जरा हेवी जेवण जेवलो तर कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो, म्हणून तुम्हाला म्हटलं. त्यामुळे सकाळची वेळ लवकरची आणि संध्याकाळची वेळ जी आधीची, उशिरा झोपेची नाही, जागरणाची नसावी. नैसर्गिक झोप मनुष्याला आवश्यक आहे मेंटली स्ट्रॉंग राहायला, फिजिकल फिट राहायला. आणि ती कोणती असू शकेल? तर 9:30-10 वाजता झोपी जाणे, सकाळी पहाटे 3-3:30ला उठणे, हा जर दिनक्रम तुम्ही ठेवलात आणि त्यामध्ये जर तुम्ही आपला अभ्यास बसवलात तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकेल. मित्रांनो, मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा म्हणजे मृगजल आहे असं कितीही आपण बोलत असलो तरी मला असं वाटतं की तसं नका मानू तुम्ही, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण MPSC कंबाईनचा अभ्यास करणारा विद्यार्थीसुद्धा कोणती तरी सरळ सेवा देऊ शकतो. अनटिल अँड अनलेस तुमच्या मनामध्ये ठेवा की मला कोणती तरी एक सरकारी पद, कोणतं तरी एक सरकारी अधिकारी होण्याची माझी इच्छा आहे. मग ते पद सुरुवातीला कोणतंही असेल हो, तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे. कारण तुमच्यावर अवलंबून असणारं तुमचं कुटुंब, तुमच्यावर अवलंबून असणारे तुमचे आईबाबा, तुमच्यावर अवलंबून असणारे तुमच्या फॅमिलीमधली लोकं, यांचा विचार तुमच्या नजरेसमोर यायला पाहिजे. हां, सघन कुटुंबातील म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कुटुंबातल्या विद्यार्थ्याने थोडा जास्तीचा वेळ दिला तर, मी परत एकदा ह्या लाईव्ह व्हिडिओमध्ये बोलतो आहे बरं का, रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये बोलतो आहे, तर त्याने तो वेळ द्यायला काही हरकत नाही. कारण का? तर वेळ आहे त्याच्याकडे.
कारण असं बऱ्याचदा होतं की वेळ असूनसुद्धा आणि क्षमता असूनसुद्धा तो विद्यार्थी गिवअप करतो. तसं नाही करायला पाहिजे. त्याने त्याचा पूर्ण पेशन्स ठेवून तुम्ही त्या तयारीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षा म्हटली ना बाळांनो, तर एक गोष्ट निश्चितपणे सांगतो आणि ती म्हणजे तुमच्या संयमाची आणि सातत्याची परीक्षा आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी आहे ती. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुम्ही त्याकडे कुठल्याही क्षणामध्ये तुम्ही कॅज्युअल होऊन चालणार नाही. त्यामुळे चालढकल करणे, कोणतेही काम उद्यावर नेणे, आज नाही उद्या करेन, असं करून तुम्ही अशा कितीही परीक्षा दिलात तरी तुम्हाला यश संपादित करता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही ह्या परीक्षांकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. मी अतिशय गांभीर्याने बोलतो आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल, TCS असेल, IBPS असेल, सरळ सेवेंमधून दरवर्षी लाखो भरती असते. आपल्याला माहीत नसतं, फक्त एक लक्षात घ्या. आणि माहीत असलं तरी उपयोग काय हो? आपण तयारी पण केलेली नसते. आपण असतो निवांत, हाय अवकाश जाऊ सावकाश, पुढच्या वर्षीची भरती पुढच्या वर्षी बघू, असं नाही करून चालत. तुम्ही त्या तयारीला आत्तापासून लागलं पाहिजे, आजपासून लागलं पाहिजे, आत्ता या क्षणापासून लागलं पाहिजे. आणि ध्येय निश्चित केलं पाहिजे की त्या ध्येयाची परिपूर्ण तयारी मी ह्या कालावधीमध्ये करू शकेन. मित्रांनो, अशा या सरळ सेवा क्षेत्रातील पदभरतीसाठी मी आपल्याला आरास अकॅडमी परिवारातर्फे माझ्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. येणारं 2026 वर्ष हे जे चालू झालेलं आजपासूनचं 2026 हे वर्ष आपल्या सगळ्यांना सरकारी अधिकारी बनण्याचं जाओ, तुमचं स्वप्न पूर्ण करणारं जाओ आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धीचं व्हावं, हेच श्री स्वामी समर्थ चरणी मी प्रार्थना करतो. आणि तुम्ही नक्की द्या परीक्षा, तुम्ही तयारी करायला पाहिजे. तुम्ही आपला वेळ वाया घालवू नका. वेळ अत्यंत मौल्यवान आहे. आजच्या वेळेचं महत्त्व लक्षात घ्या, त्या वेळेला महत्त्व द्या आणि अतिशय सुंदर स्वप्न बघून त्याच्या तयारीला लागा. आरास अकॅडमी रत्नागिरी तुमच्या पाठीशी आहेच, तुमच्यासोबत आहे, तुमच्या सहकार्यासाठी आहे, मार्गदर्शन प्रशिक्षणासाठी आहे. आणि तुम्ही याचा निश्चित विचार करा. आरास अकॅडमीच्या माध्यमातून कोणत्याही परीक्षांची माहिती घेण्यासाठी तुम्ही कधीही संपर्क करू शकता. आरास अकॅडमीचं सेंटर रत्नागिरी शहरामध्ये कलेक्टर ऑफिस रत्नागिरीच्या समोर आपल्याला पाहायला मिळतं. राजापूरमध्ये सुद्धा आपली गोडेदाते महाविद्यालयामध्ये, राजापूर हायस्कूलमध्ये आपली शाखा कार्यरत आहे. आणि निश्चितपणे आपण वेगळ्या स्तरावरती कार्य करतो आहे. आपण देवरुखमध्ये सुद्धा प्रयत्नशील आहोत. आपले तिथे प्रायोगिक तत्त्वावर आपण सुरुवात केली आहे. गुहागर आबलोलीमध्ये सुद्धा आपण सुरुवात केली आहे. किमान आपण तिथे पुढे जाण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. आणि ही स्पर्धा परीक्षेची जी चळवळ आहे ती आपण वृद्धिंगत करणार आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट शेवटची आणि महत्त्वाची सांगेन, ती म्हणजे माझं स्वप्न आहे, माझ्यासोबत असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांचं स्वप्न आहे की एक गाव एक अधिकारी ही चळवळ आपल्याला उभी करायची आहे. आपल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये एक अधिकारी आपल्याला जन्माला येताना पाहायचं आहे, घडताना बघायचं आहे. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्यासाठी हवं आहे. आणि मी पुन्हा बोलतो आहे, मित्रांनो मैत्रिणींनो, अकॅडमी पाहिजे, अकॅडमीची गरज आहे. तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, त्या परीक्षेची एक बेसिक तयारी पूर्ण करण्यासाठी नक्की तुम्ही आरास अकॅडमीचा विचार कराल आणि यशाच्या दिशेने वाटचाल कराल, अशी मी तुम्हाला त्यासाठी आवाहन करेल. तुम्ही नक्की भेट द्या आणि आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करायला विसरू नका. तुम्ही हे माहितीपर व्हिडिओ अनेक आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, आपल्या पालकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांमैत्रिणींपर्यंत पाठवा, हीच तुमच्याकडे विनंती करेन. आणि सरते शेवटी मी आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.